एक इंटेलिजन्स ब्युरो IB अधिकारी म्हणून स्वतःला संबोधत एक अधिकारी महिलांना फसवायचा। त्याने जवळपास 49 महिलांसोबत फसवणूक केली आणि त्याचं कमीत कमी 5 वेळेस लग्न झालंय। हा चोर पकडण्यासाठी खूप मुश्किल होते, परंतु हा चोर पकडण्यासाठी एका पोलीस महिला अधिकाऱ्याने त्यासोबत असा सापळा रचला की त्या स्वतःच नवरी झाल्या आणि होऊन त्याला कसं पकडायचं, ह्या चोराला कसं पकडायचं हा सापळा रचत त्यांनी असा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विचार करून त्याला पकडले। ही घटना कशी झाली, कुठे झाली, सविस्तरपणे आपण आता बघणार आहोत। तुम्ही बघत आहेत प्रसार मीडिया चॅनल। या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। कहाणीला सुरुवात करूया। ही कहाणी ओडिशामधली आहे। ओडिशामध्ये हा जो व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव सत्यजित मनगोविंद सामला आणि याचं वय जवळपास 36 वर्ष। हा एक स्वतःला मोठा अधिकारी म्हणून घ्यायचा आणि तशी स्टाइलिश करायचा। त्याने मॅट्रिमोनी या वेबसाईटवर एक लॉगिन ID पासवर्ड बनवला आणि मॅट्रिमोनीवर जो विधवा महिला आणि ज्या घटस्फोटित महिला आहेत त्या महिलांना तो टार्गेट करायचा। टार्गेट केल्याच्या नंतर त्या महिला याच्या संपर्कात यायच्या। संपर्कात आल्याच्या नंतर हा त्या महिलांना मोठ्या मोठ्या आश्वासने द्यायचा आणि तसेच हेच नाही तर हा अधिकारी जो खोटा म्हणून पण खरं सांगत होता, हा अधिकारी त्या महिलांना एक महागडी वस्तू द्यायचा, कारण त्याला असं वाटत होतं की त्याचा विश्वास महिलांना बसला पाहिजे। नंतर तो त्या महिलांना त्याच्या जाळ्यात अडकायचा, त्या महिलाची फसवणूक करायचा। असं एकदा नाही दोनदा नाही, असं यानं जवळपास 49 वेळेस केलं। याच्या तक्रारी जी पोलीस स्टेशनला जातही होत्या, परंतु हा चोर सापडत नव्हता आणि तसं तो होईल असं दाखवतही नव्हता। परंतु दोन महिलांसोबत यांनी असा गुन्हा केला आणि त्या महिला शांत झाल्या नाही। त्यांनी याची तक्रार पोलिसाकडे केली। पोलिसाकडे केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल ज्या तक्रारी येत होत्या त्या तक्रारी अनेक होऊ लागल्या आणि या तक्रारीच्या माध्यमातूनच पोलिसांना त्याचा डावपेच कळून आला। डावपेच कळून आल्याच्या नंतर मग या चोराला पकडायचे कसे हे खूप मुश्किल होतं, कारण लग्न म्हटलं तर एक नाही दोन नाही तीन नाही, एखाद्या वेळेस होऊ शकते की महिला चुकीची असू शकते किंवा पुरुष चुकीचा असू शकतो, त्यामुळे हा लग्न करत असेल असंही होऊ शकते। परंतु या गोष्टीचा सतत पोलिसांकडे तक्रारी यायच्या आणि तक्रारी आल्याच्या नंतर तेव्हा या प्रकरणाला जाग आली। कदाचित त्या दोन महिला पोलिसांनी जर याची तक्रार दाखल केली नसती किंवा पोलिसांनी याविषयी आणखीन सखोल अभ्यास केला नसता तर याचे प्रयत्न असेच चालू असते, असं या गोष्टीतून वाटतंय। हा एक काय करायचा, महिलांना एका मोठ्या हॉटेलमध्ये न्यायचा, रेस्टॉरंटमध्ये न्यायचा आणि तिथे महिलांना आमिष दाखवायचा। आमिष दाखवल्याच्या नंतर त्या महिला यांच्याकडे आकर्षित व्हायच्या आणि त्या महिला याच्या प्रेमात फसायच्या। प्रेमात फसल्याच्या नंतर हा महिलावर अत्याचारही करायचा, त्यांच्यावर शारीरिक संबंधही करायचा आणि शारीरिक संबंध केल्याच्या नंतर तो त्या महिलांना लग्नाचा आमिष दाखवायचा। व असं करून करून तो अनेक महिलांना फसवू लागला आणि महिलांना फसवताना तो त्या महिलांना एक महागडी वस्तू द्यायचा। महागडी वस्तू दिल्याच्या नंतर महिलांना त्याच्यावर विश्वास यायचा। विश्वास आल्याच्या नंतर त्या महिलांना वाटायचं की हा आपल्यासोबत फ्रॉड करत नाहीये आणि तो अगोदर जे काय घडलंय त्याच्याविषयी तोही त्या महिलांना सांगत नसे। आणि त्याच्यानंतर हा जो पुरुष आहे तो पुरुष या महिलांची फसवणूक करायचा। फसवणूक केल्याच्या नंतर पहिली तो महागडी वस्तू द्यायचा हे निश्चित खरं, परंतु त्या महिलाकडून पैसे उकळण्यासाठी हा असे स्टेटमेंट करायचा, असे वर्तन करायचा की त्या महिलाचा विश्वास या पुरुषावर 100% झाला पाहिजे आणि असाच विश्वास करत करत तो महिलांना फसवायचा आणि महिलांना सुद्धा एक भोळ्या मनाच्या त्यावेळेस होऊन जायच्या आणि या महिला त्याच्यावर विश्वास टाकत त्याला पैसे सुद्धा द्यायच्या। असं भरपूर महिलांना या पुरुषाने केलेलं आहे। सत्यजित मनगोविंद सामला हा मूळचा जाजपूरचा रहिवासी आहे, परंतु तो भुवनेश्वरमध्ये शिफ्ट झाला। तो
दुबईला जायचा, तो बारमध्ये जायचा आणि बारमध्ये गेल्याच्या नंतर तिथे फसवणूक करायचा. फसवणूक केल्याच्या नंतर तिथे काय तो प्लॅन करायचा, फसवणूक करायचा आणि तिथून तो परत दुबईला जायचा. दुबईला गेल्याच्या नंतर तिथे तो महिलांना कन्व्हिन्स करायचा. तिथली महिला पटली की तिच्यासोबतही तो असेच कृत्य करायचा. असे कृत्य करून मग तो परत भारतात यायचा. भारतात आल्याच्या नंतर त्याची हीच कृत्य चालू राहायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती भेटती की त्याने जवळपास पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान यासह अनेक राज्यामध्ये त्यानं अशाच महिलांना टार्गेट केलंय की ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे परंतु त्या विधवा आहेत किंवा ज्यांचा घटस्फोटीत झालेला आहे, अशा महिलांना तो मॅट्रिमोनीवर या वेबसाईटवर त्यांना फसवायचा. त्यांना लग्नाचं आमिष दाखवून तो फसवायचा आणि वाईट कृत्य त्यांच्यासोबतही करायचा, त्यांची फसवणूक करायचा, असं पोलिसांच्या माध्यमातून सांगितण्यात येतंय. पोलीस महिलांनी याच्यासोबत असा सापळा केला तो आता आपण बघूया. पोलिसांनी पहिले एका पोलीस महिलेला सांगितलं की तुम्ही असं हे प्लॅन तयार करूया आपण, की जो प्लॅन बघून हा माणूस आपल्याला सापडेल. त्यासाठी एका पोलीस महिला अधिकाऱ्याने मॅट्रिमोनीवर स्वतःचा बायोडाटा तयार केला. बायोडाटा तयार केल्याच्या नंतर मग तो बायोडाटा त्या सत्यजितने बघितला. सत्यजितने बघितल्याच्या नंतर त्या पोलीस महिला अधिकारी आणि या सत्यजितची ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर मग यांना दोघांना लग्न करण्याचे बोलणं झालं. लग्न करण्याचे बोलणं झाल्याच्या नंतर मग त्या महिलांनी या सत्यजित सामलला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर सत्यजित सामल त्या ठिकाणी स्थळावर आला आणि त्यानंतर या महिलाच्या आजूबाजूला तर पोलीस बंदोबस्त होताच. जसे की सत्यजित सामल त्या पोलीस महिलाजवळ आला त्यानंतर या महिलाने बाकीचे जे पोलीस सहकारी आहेत त्या पोलिसांना तुरंत कळवलं आणि त्याच क्षणामध्ये सर्व पोलीस अधिकारी याच्या जवळ आले. याच्याजवळ आल्याच्या नंतर पोलिसांनी याला बरोबर सापळ्यात रचून पकडले. मग जसे याला पकडले त्यावेळेस याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि याची सखोल चौकशी केली. सखोल चौकशी करून कसून चौकशी केली. त्या चौकशीमध्ये याने जे काही झालंय या बाबतीत ते सर्व हकीकत सांगून दिली. यांनी सांगितलं होतं की हा असं भरपूर वर्षापासून करतोय. याचं जवळपास 5 वेळेस लग्न झालेलं आहे आणि हा महिलांना टार्गेट करायचा. जे मॅट्रिमोनीच्या महिला आहेत त्या महिलांनी मॅट्रिमोनीच्या साईटवर लग्नासाठी एक बायोडाटा बनवलेला असतो, त्या महिलांना हा टार्गेट करायचा. याचा बायोडाटा बघून त्या महिला आणि यांचं बोलणं व्हायचं. बरोबर त्या महिलांना हा टार्गेट करायचा आणि टार्गेट केल्याच्या नंतर हा त्या महिलांना भेटायला जायचा. भेटल्याच्या नंतर हा सांगायचा की मी एक मोठा अधिकारी आहे आणि अधिकारी हा असा काही थुतुरमुतूर सांगत नसे तर हा सांगायचा मी एक IB आहे. IB म्हणजे जर IBचं साधं जर नाव काढलं तर समजतं की एक इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे एक दिमागवाले लोक जे की एक टेक्निकल पद्धतीने दिमाग लावून कोणती गोष्ट हासिल करतात. अशीच याने पद्धत हा करायला लागला होता. याच पद्धतीने याच्या प्रेमात त्या महिला पडायच्या अशी सर्व माहिती यानं पोलिसांसमोर सांगितली, सिद्ध केली. मॅट्रिमोनीवर मग एक पेज बनलं आणि त्या पेजचं नाव होतं दुल्हे राजा. मग दुल्हे राजाच्या नंतर या सत्यजित रेने ते दुल्हे राजा म्हणून याला तर संबोधल्या गेलंच, परंतु दुल्हे राजानं ज्या महिला पोलिसाचं एक मॅट्रिमोनीवर बायोडाटा बघितला आणि जसं त्यांची ओळख झाली, ओळखीतूनच याचा हा चोर सापडला. अन्यथा असं सापडलं नसतं. कदाचित जर या पोलीस महिला अधिकारी नकार केला असता किंवा या क्षणी असे जर पोलिसांनी चांगला विचार केला नसता, कानटाळणी केली असती तर कदाचित या सत्यजित सामलने असे कित्येक घटना करून ठेवल्या असत्या आणि कित्येक महिलांना याने उद्ध्वस्त केलं असतं, त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं असतं, बर्बाद केलं असतं. तसेच त्या महिलांना मानसिक त्रासमध्ये देऊन त्या महिलांना अवमानित केलं असतं. एक महिला कधीच अपमान होऊ देत नाही आणि करतही नाही अशी महिलाचं मन असतं असं महिला सांगतात. परंतु याने अशा किती कोमल मनाला, एक नाजूक मनाला, कोमल मनाला दुःखमय केलं असतं आणि त्याच्यात किती महिला फसल्या असत्या. तर या महिला पोलीस अधिकाऱ्याने एक चांगली कामगिरी केली आणि चांगल्या कामगिरीतून आरोपी
सत्यजित सामल याला पकडले आणि पकडल्याच्या नंतर मग याला पोलीस स्टेशनला आणले आणि पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर याची सर्व चौकशी माहिती झाली. इथेच हा विषय स्टॉप होतो. अशाच नवीन घटना आपण या चॅनलवर बघत राहा. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर जणांनी व्हिडिओ बघितलाय आणि बघतात सुद्धा, परंतु सबस्क्राईब करत नाहीत अजून तर कृपया करून आपल्या चॅनलला अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर मलाही अशा नवीन घटना टाकण्यास, नवीन कहाणी टाकण्यास एक प्रोत्साहन भेटते. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या, सुरक्षा ठेवा. जय हिंद, जय भारत.